डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेळोवेळी स्वातंत्र्याची मागणी करतात आणि बाबासाहेब म्हणतात की आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य हवं आहे, आम्ही सुद्धा स्वराज्य प्रेमी आहोत, पण त्या स्वराज्यामध्ये आमचा सुद्धा वाटा असला पाहिजे। आमचा म्हणजे कोणाचा? आमच्या या बहिष्कृत दलित समाजाचा सुद्धा वाटा असला पाहिजे। 1942 ला या देशातील महात्मा गांधींनी, या देशाला पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि सर्व पुढारलेल्या नेत्यांनी चले जावचं आंदोलन उभं केलं होतं। ही गोष्ट जेव्हा इंग्लंडमध्ये लिलिथ योगला माहित झाली तेव्हा त्याने चर्चिलला सांगितलं की तुम्ही एक वायसराय काउन्सिलची सभा घ्या आणि त्याच्यामध्ये एक असा विधेयक पारित करा की भारतामध्ये जेवढ्या नेत्यांनी जे चले जावची मागणी करत आहेत ते मागणी हे देशाच्या विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे, म्हणून तुम्ही अशी मागणी करू शकत नाही। जर तुम्ही अशी मागणी करत असाल तर तुम्हाला काळ्या पाण्याच्या सजेला पाठवण्यात येईल। जर तो कायदा पारित झाला असता तर कदाचित देशाची आजची व्यवस्था वेगळी असली असती, पण त्या काउन्सिलचे मजूर मंत्री म्हणून भाऊ झाला, एकच मिनिट झाला, संपलाच हा एकच विषय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काउन्सिलचे मजूर मंत्री म्हणून सदस्य होते आणि सदस्य असताना बाबासाहेबांनी त्या लिलिथ योगला पत्र पाठवला की तुमचा हा ब्रिटन हा लोकशाहीवादी देश आहे आणि आमच्या ज्या मागण्या त्या लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आहेत, तुम्ही जर आमच्यावरती दबाव आणत असाल आणि आमच्या नेत्यांना जर तुम्ही काळ्या पाण्याच्या सजेवर पाठवत असाल तर तुमच्या या ब्रिटनच्या लोकशाहीवादी जो देश म्हणतात त्या लोकशाहीला कलंक आहे। म्हणून जेव्हा लिलिथ योग, पण लिलिथ योग काही ऐकत नाही, तो विधेयक पारित करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटीला आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा हा कोणत्या ऐरागैराचा राजीनामा नव्हता, तर हिमालयासारखी उत्तुंग प्रेरणा लाभलेल्या एका महामानवाचा राजीनामा होता। आणि असं झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि तो विधेयक पारित होऊ शकला नाही आणि म्हणून चले जावचं आंदोलन हे यशस्वीरित्या पार पडलं। जर कदाचित तो विधेयक पारित झाला असता तर स्वातंत्र्य चले जावच्या आंदोलनातील जेवढे नेते होते ते काळ्या पाण्याच्या सजेवर गेले असते। आणि भाऊसाहेबांची एक बखर आहे, त्या भाऊसाहेबांच्या बखरमध्ये एक शब्द आहे, मुर्गी मर गई बच्चे हो गए दाना दान। कोंबडी मेल्याच्या नंतर जशी पिलांची अवस्था होते ना तशी या नेत्यांची अवस्था झाली होती। म्हणून या देशातले खरे स्वातंत्र्यवीर आणि खरे स्वराज्य प्रेमी आणि खरे स्वातंत्र्य प्रेमी जर कोणी असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या गोष्टी